जय सद्गुरू. प्रत्येक मनुष्याला त्याच्या पूर्ण आयुष्यात असंच वाटत असते की तो नेहमी पुढे गेला पाहिजे. प्रत्येकाला हे वाटतं की आयुष्यात त्याचं पावलं नेहमी पुढच्या दिशेने पडले पाहिजे. पण तुम्हाला हे ऐकून पण धक्का बसेल की नेहमी पुढे जाणंही कधी कधी हानिकारक ठरू शकतं. आता तुम्ही म्हणाल की तू उलट्या गोष्टी सांगतोय, पण नाही, ही सीधी गोष्ट आहे. आयुष्यात कधी कधी पुढे जाण्यासाठी आपल्याला 2 पावलं थांबावंही लागतं. उलटी वाट धरून दुसऱ्या वाटेनेही जाऊ लागतं आणि ह्या गोष्टीला आपण थांब असे म्हणतो. आणि हा थांब आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचा आहे. जसं की चांगल्या स्वास्थ्यासाठी भोजन आवश्यक असतं, पण तुम्ही कोणत्या वेळेस तुमचं भोजन थांबवताय ह्या गोष्टीवरही तुमचं स्वास्थ्य अवलंबून असतं. आयुष्यात तुमचे संबंध फार महत्त्वाचे असतात, पण तुमच्या संबंधात कोणत्या वेळेस तुम्ही हस्तक्षेप करणं थांबवतात ह्या गोष्टीलाही फार महत्त्व आहे. तसंच तुमच्या जीवनात नाश होणार आहे, तुमचा पुढे जाऊन विनाश होणार, तुम्हाला जाऊन असफलता भेटणार आणि त्या दिशेने जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथे घेतलेला तुमचा तो थांब हाही महत्त्वाचा आहे. म्हणून अशा वेळेस थांबून विचार करून पुढचं पाऊल टाकणं महत्त्वाचं ठरतं. आणि हे थांबच आपल्याला आयुष्यात हानिकारक गोष्टीपासून दूर ठेवतो. मित्र हो, हा होता आपला आजचा व्हिडिओ, एका मर्यादा व बंधनातून मुक्त करणार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशय या आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.